चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कांदिवली बॉईज आपला एक खेळाडू पाठवायचा आहे. कांदिवली बॉईज आहेत ना, दैसर आहेत ना. हा तुम्ही दैसर कांदिवली भाई कांदिवली. चला सांगायचं बॉलर नेम वगैरे, कोण एक्स्ट्रा प्लेयर असेल तर लवकर यायचंय. दर्शन चला पहिला चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू, बॅटचा लिडिंग एज. एक दाबाने ते खातं उघडले दैसर बॉयज संघाने. 4 षटकाचे सामने. आता मनन नाही विकीने एक रन मारला. मनन आता आला. विकीने एक रन मारलाय, मननने अजून 0 आहे. ओ सरळ दिशेने खेळले लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होते त्या चांगलं फिल्डिंग. एकच धाव. मडन आणि विकीने आपले एक एक रनाने खातं उघडले. टीमची धावसंख्या होते 2. एच आर स्पोर्ट्सच्या माध्यमाने यूट्यूब लाईव्ह आपण मालाड चषक पाहतोय. पुन्हा एकदा सरळ दिशेने, पुन्हा एकदा बॅटचा लिडिंग एज आणि याही चेंडूवरती एक धाव. पहिल्यावर एक, दुसऱ्यावर एक आणि तिसऱ्यावर एक, तर एक एक धावांनी धावसंख्या वाढत असताना दैसर बॉयचा संघ. 19 षटकार आणि 15 चौकार आत्ताच्या खेळापर्यंत मारलेले आहेत. पुन्हा एकदा फ्लायटेड वन चेंडू होता, हलक्या त्याने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहे आणि ह्याही देखील चेंडूमध्ये एक धाव. ते एक एक धावाने ते धावसंख्या वाढत असताना, स्ट्राईक रोटेट करत असताना हे दोन्ही सालेमे फलंदाज. उनका एड्रेस बता दो ना. हाय मेरा दोस्त, ये कमेंटेटर मेरा दोस्त चाय लेने जा रहा है. हाँ मैं बोला लेके आता था ये. हाँ बाइक लाए. वाइट बॉल. हवेमध्ये चेंडू आणि सोप्पा झेल आणि अशा प्रकारे लागलेला दैसर बॉयजला हा पहिला झटका. विकी बॅक टू द पॅव्हिलियन. प्रशांत लास्ट बॉल. अकोठ्याप्याचा चेंडू सोडलाय. पंचाचा निर्णय तो येस व्हाईट बॉल. थोडासा चेंडू जास्त बाहेर गेला. एक अतिरिक्त धावसंख्या टीममध्ये ॲड होत असताना ह्या एक रनाच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 6. एक विकेटच्या नुकसान. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. टीमची धावसंख्या अजूनही आपण पाहतो ते 7.
आय चेंडू विकेट करण्याचा भारा, चेंडू कुठे आणि संपर्क झालेला नाहीये, विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि शेवटचा चेंडू गोड निर्धाव चेंडू. एक ओव्हरची समाप्ती आणि एक ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या होते 7. एक विकेटच्या नुकसानमध्ये दहिसर बॉईज. पुढचं जरा हे करा, जास्त खाली झालं मग आम्हाला दिसत नाही मॅच. चला एक ओव्हर समाप्ती, टीमची धावसंख्या झाली 7. चला बॉलर्स नेम पण सांगायचंय, फिल्डर जे असतील आपलं लवकरात लवकर सांगायचंय, बॉलर येण्याचे पहिलेच नाव सांगायचंय. अशोक. काय रे तुला साहिल, काय झालंय काय तुला? चला पहिलं षटक घेऊन येते अशोक. स्वतःचा वैयक्तिक अको टप्प्याचा चेंडूने भरपूर उसळ घेतली, स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय त्वरेने आलाय, व्हाईट बॉल आणि सतत एक्स्ट्रास मध्ये ते धावसंख्या येत असताना एक्स्ट्रास धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 आणि आता ह्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. कुल मिळून इथे आपण पाहिलं तर 4 एक्स्ट्रास इथे आलेले आहेत व्हाईटच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचाचा निर्णय, व्हाईट बॉल. दादा ओ दादा, ऑफ के दिशा में बच्चे लोग, ए बच्चा लोग बीच में नहीं आना, ओए चलो जल्दी बाहर. टीमची धावसंख्या 10. अकरा धावा धापलकावरती 1 रन. लागला गेला बाहेरच. टीमची धावसंख्या 1-1, लॉस ऑफ 1. ट्रिपल इक्का दहिसर बॉईज 1-1, लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा बिट करण्याचा प्रयत्न, सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट केले, फलंदाजाला. आता हा चेंडू एकदम अप्रतिम टप्प्यावरती. प्रशांत प्रयत्न करतोय, चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या स्लॉटमध्ये काही चेंडू येत नाहीये. सरळ दिशेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रशांत, पण यंदा मात्र लीडिंग एज, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडत असताना एकदा पूर्ण. आणि आता स्ट्राईक रोट येत होते, आता स्ट्राईकला येते तो म्हणजे मनन. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, पण तिथं खेळाडू तैना मग काय जबरदस्त गोलंदाजी करत आहेत, आतापर्यंत शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी, नाणेफेकीचा कल जिथून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले कांदिल बॉईज या संघाने. धावसंख्या अजूनही 12 पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा मारा होता, एक चांगली डिलिव्हरी. नाराज इथे मनन असतील की काय घडतंय आपल्याकडनं, पावलमध्ये आला तर पावर प्ले खेळण्याचा प्रयत्न, हुक खेळण्याचा प्रयत्न, पण संपर्क काय होत नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत.
हाय देखील चेंडू पाहायचा आहे. यस व्हाईट बॉल लेग स्टम्पच्या खूप चेंडू बाहेर. अजून एक एक्स्ट्रास. फळीने अजूनपर्यंत काही रन आलेले नाहीत एवढे सगळे, पण एक्स्ट्रासमध्ये भरपूर लूटमार केलेले आहे आत्तापर्यंत. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 8 चेंडू टाकण्यात आलेले आहेत. वाईट वाईटने पुन्हा एकदा सरळ दिशेने. आता टायमिंग झालाय का? हो, प्रॉपर टायमिंग झालाय. मननच्या बॅट मधनं एक अप्रतिम षटकार. सरळ ऍक्शन रिप्ले मध्ये खूप वेट करत होता. ह्याच चेंडूचा पाहिजे होता आणि तोच चेंडू गोलंदाजाने टाकला आणि त्याच्या रडार मध्ये आला आणि चेंडूला फेकून दिले. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 2 षटक संपलेत आणि 19 धावा झाल्यात. मनन खेळतोय 5 चेंडू 8 धावा आणि प्रशांत खेळतोय 4 चेंडू 2 धावा. चला 2 षटक संपलेत आणि 2 षटक शेष आहेत. पाहूया किती धावा बनवतील आणि किती धावाचं आव्हान ठेवतील. चला बॉलर नवीन आलेत तर सांगायचंय. सचिन राईट हँडेड गोलंदाज. स्ट्रायकिंगला आहे प्रशांतचं जसं नाव आहे आतापर्यंत शांत आहे, पण जास्त वेळ प्रशांतलाही तुम्ही शांत ठेवू शकत नाही. कधीही तो 5व्या गेअरवर फलंदाजी करू शकतो, ही काबिलियत आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 20 षटकार आणि 15 चौकार लागलेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू तपूल करण्याचा प्रयत्न करत होता, पण एकच धाव. कधी चेंडू खाली कधी चेंडू वर, हे असं समीकरण आहे. पण त्या षटकाराने इथे नक्कीच मननला एक कॉन्फिडन्स दिला असेल. प्रॉपर टायमिंगने मारलेला तो षटकार सरळ दिशेने. टीमची धावसंख्या झाली 1 रनच्या मदतीने 20 धावा. तिसरं षटक मार्गच असताना पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. काय जबरदस्त स्लोअर वन बाउन्सरचा उपयोग केलाय. लाजवाब गोलंदाजी सचिनची. स्लोअर वन बाउन्सर खरंच एक उपयोगी बाउन्सर ठरतोय गोलंदाजासाठी. तिसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. कावकर्ण क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. 2 बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू येतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घेत आहेत, पण एकच धावणी संतुष्ट व्हायला लागेल. तोरेने खेळाडू चेंडूवरती आलाय. तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत सचिनची. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, फक्त फेस दिलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, स्टँड अँड डिलिवर्ड. खडे खडे ठोक दिया, 6 रन के लिए. वा काय टायमिंग होता, काय क्लास, काय फटका सजवलाय प्रशांतने. मी तुम्हाला सांगितलं की प्रशांतला जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. अप्रतिम जबरदस्त टायमिंग, शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू हुक केलाय. खेळाडू तिथे आहे, चांगली फिल्डिंग. एकदा पुढे केलं, दुसऱ्या धावासाठी जातील का दुसऱ्यासाठी निघालेत, पण एकच धाव आणि बॅकअपही देखील तेवढा चांगला. 1 रन. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 28. शेवटचा चेंडू शेष. आतापर्यंत चांगली सरासरीने ते धावसंख्या बनवत असताना 9.88च्या सरासरीने धावसंख्या बनवत असताना पुन्हा एकदा ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू अपील आहे, पण लेग बिफोर विकेट नाहीये.
लेग बिफोर विकेट नाही आहे स्पर्धेमध्ये, LBW नाही आहे. चला 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या झाली 29. चला शेवटचे 6 चेंडू. या ओव्हरमध्ये पाहिलं तर आपण 1 षटकाराच्या मदतीने 10 धावा दिल्यात गोलंदाजाने. चला कांदिवली बॉईज, पंच चर्चा नसं आहे, पंच लवकरात लवकर करायचं, मॅच अजून भरपूर आहेत. मलाड चषक 2024 थर्ड हाफ मधला हा सेकंड सामना आपण पाहतोय. दहिसर बॉईज आणि कांदिवली बॉईजच्या दोन्ही टीममध्ये कांदिवली बॉईजच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेले आमंत्रित केले ते दहिसर बॉईजला फलंदाजीसाठी, आणि फलंदाजी करायला आले ते म्हणजे प्रशांत. 7 चेंडू 9 धावा आणि मनन खेळतोय 8 चेंडू 9 धावा. मला वाटलं पार्टनरशिपचं दाखवलं. पुन्हा एकदा विकेट करण्याचा मारा, चेंडू थोडासा खाली राहिला आहे आणि रनआउटची संधी देखील आता थोडासा गच्चाळ. जर का चेंडू हातात असला असता तर नक्की धावची झाले असते. म्हणतात ना की बाल बाल बचे. 30 धावा. पाच चेंडू शेष. फुलटा चेंडू थोडासा दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल. 1 धाव पूर्ण केले आणि व्हाईट बॉल पंचाचा निर्णय. आतापर्यंत आपण पाहिले ते एक्स्ट्रास कांदिवली बॉईजच्या सर्व गोलंदाजांनी टाकलेले आहेत. व्हाईट बॉल भरपूर आले आहेत. टीमची धावसंख्या झाली 32. पुन्हा एकदा टायमिंग झालाय का? खेळाडू आहे खाली, झेल होईल. SD सप्पा झेल. टायमिंग थोडीशी कमी पडली, ताकद थोडीशी कमी पडली. थोडासा चेंडू वर होता पण चांगल्या पद्धतीने ते खेळलाय मनन नाही देखील. मारू शकला असता अजून कोणत्याही दिशेने, पण सरळ दिशेने मारण्याचा प्रयत्न मननचा. आणि अशा प्रकारे अजून एक गडी बाद. नवीन बॅटर येतोय तो म्हणजे श्री विकी अवधूत. चला 4 चेंडू शेष आहेत. नवीन बॅलर अवधूत. टीमची धावसंख्या झाली 32. 2 विकेटच्या बदल्यात. हो क्लीन बोल्ड. उभा राहूच दिला नाही इथे अवधूतला. जसे आले तसे परत आलेत पॅव्हिलियन कडनं. काय जबरदस्त भन्नाट वेग होता. हो लेगच्या दिशेने खेळण्याचा, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ आदळलाय स्टंपला जाऊन. क्लीन बोल्ड. अप्रतिम गोलंदाजी ते रवीची. चला आता नवीन बॅटर येते तो म्हणजे श्री. 3 चेंडू शेष आहेत. पाहूया 3 चेंडू मध्ये श्री कशा प्रकारची फलंदाजी करेन. स्कोरबोर्ड पाहिलं तर 3-2 लॉस ऑफ 3.3 ओव्हर्स. आणि आता हॅट्रिक वरती आपण पाहतोय फलंदाज. एक हॅट्रिक घेता घेता चुकली होती कारण तिथे बाउंड्री लाईन होती, खेळाडूने झेल सुटला होता. पण पाहूया आता रवी हॅट्रिक वरती आहे आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय तर श्री. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मनन कॉट आउट झाला. त्यानंतर अवधूत आले. पहिल्या चेंडूमध्ये क्लीन बोल्ड झाले आणि आता हॅट्रिकवरती रवी. आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे श्री. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा बनवतील. आतापर्यंत हे समीकरण आहे की 32 वरती 3 धावा, 3 गडी बाद.
हो, क्रॉस बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पण हे धावचीत आणि ही गोलंदाजीची हॅट्रिक नाही तर पूर्ण टीमची हॅट्रिक आहे. 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद. एक हा जो गडी बाद आहे तो रनआउटच्या स्वरूपामध्ये गेलेला आहे. कारण स्लॉग ओव्हर आहे, शेवटची ओव्हर आहे, रन येणे गरजेचं आहे. कोण आहे? बोलो बोलो. अर्जुन. बत्तीस धावा आणि 4 विकेट. ते 2 चेंडू शेष आहेत. कांदिवली बॉयज या संघाने नाणेफेकीचा कल जिंकल फिल्डिंगचा हा निर्णय घेतलेला आहे. 2 चेंडू शेष. वाईट बॉल. थोडंसं वेट केले पंचांना, पाहिलं आणि तदनंतर आपला डिसिजन दिला. घाई केली नाहीये, अति घाई संकटात नाही. तर आमच्या पंचाकडे घाई नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने ते अंपायरिंगची भूमिका निभवतात. ते काय नाव त्यांचं काय माहिती, मनोज भाई. कमी गतीने टाकलेला चेंडू, टायमिंग प्रॉपर झालंय आणि यस, गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर रडार मध्ये देखील चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळला होता, पण खेळाडू तिथे तैनात आणि एक सोपा झेल. अजून त्यांच्या बरोबर कोण कोण आले लिहून द्या. दादा लिहून द्या. हो दादा, सगळे लिहून द्या यार. लिहून देत जा. सगळ्यांचे नाव घे ना, असं माहिती नाही पडत ना. चला लास्ट बॉल आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, पडल्याच्या नंतर थोडासा चेंडू बाहेर गेलाय आणि लास्ट बॉल देखील इथे डॉट बॉलने ते समाप्ती केली आहे. टीमची धावसंख्या झाली 4 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 33 धावा आणि 34 धावाचे ते आव्हान ठेवलेलं आहे कांदिवली बॉयजच्या संघासमोर. 34 धावा बनवायच्यात 24 चेंडूमध्ये कांदिवली बॉयज या संघाला. तसेच आम्हामध्ये उपस्थित काँग्रेस उमेदवार आदरणीय श्री भूषण पाटील साहेब यांचंही देखील आगमन झालेलं आहे आणि जनरल सेक्रेटरी मुंबई आदरणीय श्री
कल्पेश शेट्टी साहेब यांचंही देखील इथे आगमन झालेलं आहे आणि तसेच कमलेश शेट्टी साहेब यांचंही देखील इथे आगमन झालेलं आहे. सेक्रेटरी ऑफ मुंबई काँग्रेस आदरणीय श्री राजेश निर्मलजी साहेब यांचंही देखील इथे आगमन झालेलं आहे आणि तदनंतर रमेश यादवजी साहेब, त्यानंतर दिनेश देवाडीकर साहेब, श्री उमर मसा साहेब आणि लास्ट वाला क्या है? शिवा यादव साहेब यांचंही देखील आगमन झालेलं आहे. तर सर्व प्रमुख पाहुण्यांचं मालाड चषकमध्ये हार्दिक 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 स्वागत. आपण स्टेजवरती पाहू शकता की आमचे प्रमुख पाहुणेही देखील इथे आलेले आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत असेल या मालाड चषकमध्ये. आदरणीय श्री दिनेश माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्र राज्य बहुउद्देशीय माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक दिनेश माने साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर खूप चांगली स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. अतिशय शिस्त पद्धतीने सकाळच्या 17 पासून ते आतापर्यंत ही स्पर्धा इथे पार पाडण्यात आलेली आहे. तीन पारितोषिक आहेत. फर्स्ट पारितोषिक, सेकंड पारितोषिक, तृतीय पारितोषिक. प्रत्येक स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलेला आहे. चला लवकर लवकर करायचंय, वेळ नाहीये. चला सामना चालू करायचा आहे. पंच जास्त वेळ घ्यायला द्यायचा नाहीये. सागरभाई, मनोजभाई लवकरात लवकर. बॅट्समन आलेत तर यायचं लवकर. बॅट्समन कांदिवली बॉईज. कांदिवली बॉईज बॅट्समनचं नाव सांगायचं. एक एक प्लेयर पाठवायचा आपला. कांदिवली बॉईज. अशोक और सतीश सचिन. सचिन स्ट्राइकवर. तसेच आंबामध्ये काँग्रेस उमेदवार आदरणीय भूषण पाटीलजी साहेब इथे मॅचचा आनंद घेत असताना आमचे प्रमुख पाहुणे इथे आज उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे सर.
बाद का एक इनिंग फ्रेश कर देना नाही कर काय झालंय 2 बॉल 2 झाले ना. चला 2 चेंडूमध्ये 2 धावा झाल्यात. दोन्ही बॅटर आलेले आहेत. अशोक आणि सचिनची जोडी ह्या 34 धावाचं आव्हान आहे. 24 चेंडूमध्ये 34 धावा बनवायचा त्याचा पाठलाग करत असताना रेणुका नरेश बचवानी मॅडम यांचंही देखील इथे स्वागत आहे. वेलकम मॅडम, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमचे प्रमुख पाहुणे देखील इथे उपस्थित आहेत. आणि भूषण पाटील साहेबही देखील इथे उपस्थित आहेत ह्या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत असताना. सर्व प्रमुख अतिथी सर्व प्रमुख पाहुणे आमच्या व्यासपीठावरती आपण पाहताय. चला पहिला गडी बाद झालाय आणि त्यानंतर नवीन बॅटर येतोय बिपिन बिपिन बिपिन. चला पहिला गडी इथे बाद झालाय. 34 धावाचा अटला करत असताना 24 चेंडूमध्ये 34 धावा बनवायच्यात. कांदेली बॉईज आणि दैसर बॉईज बघा कोणचा संघ जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये बाजी मारेल. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा पार पाडण्यात आलेली आहे. पुन्हा दाखव टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पूल केलाय. खेळाडू तिथे आहे. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावासाठी जातात आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. आदरणीय श्री योगेश मानेजी साहेब यांचंही देखील इथं आगमन झालेलं आहे. सर आपलं पण वेलकम असन स्वागत आहे. 5 धावा झाल्या. धावफलकावरतीने 1 गडी बाद झालेत. अको टप्प्याचा झेंडू पूल केलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू तिथे तैनात आहे. गच्चार क्षेत्र रक्षण जिथे 1 धाव होती आणि 2 धावा घेतल्यात याला म्हणतात 1 पे 1 फ्री आणि 2 धावा पूर्ण. चला पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या 7 1 विकेटच्या नुसारमध्ये. कांदवली बॉईजचा संघ 34 धावा बनवायच्यात. चला सूचना असेल आणि रिक्वेस्ट असेल सर्वांना की प्लीज दैसर बॉईज थोडं लवकर करायचंय. पंच पहिले षटक अट्टाळलंय आणि पहिल्या षटकात पेटण्याच्या नंतर 7 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. मॅच चालू ठेवायची आणि प्रत्येक षटकाराला भूषणदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भूषणदादा पाटीलकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. बॉलर नाव सांगायचंय भाई. बॉलर बॉलर
हाकीम ओ हो, चेंडू थोडासा खाली राहिलाय, पुल करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने उचलीच घेतली नाहीये. भूषणदादा पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टीमची धावसंख्या 8. चला जो फलंदाज मारेल भूषणदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येईल. हलक्या हाताने खेळलाय, कमी गतीने टाकलेला चेंडू, एक वेगळ्या पद्धतीने जी बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. फलंदाजाला कळत नाहीये की थोडं पहिल्यांदाच असं वाटतं की फेस करता ह्याच्या गोलंदाजाला, की नवीन नवीन गोलंदाज येत असतात आपला 100% दाखवण्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हाकीमची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक षटकाराला पारितोषिक भूषणदादा पाटील यांच्याकडनं. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, अप्रतिम टायमिंग. एकच धाव ना. चला जो फलंदाज मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक भूषणदादा पाटील यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. जो मारेल त्याला पारितोषिक आहे भूषणदादा पाटील यांच्याकडनं. जेव्हा जेव्हा 6 लागेल तेव्हा तेव्हा भूषणदादा पाटीलकडनं यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक राहील. पाहूया पंचाचा निर्णय काय येईल. निर्णय स्क्वेअर लेग पंचाचा तर षटकार आले होय नक्कीच, आणि पारितोषिक लागू झालेलं आहे, कारण पारितोषिक भूषणदादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तर एक षटकार तर आलाय, आणि तो षटकार आलाय ते म्हणजे सचिनच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या झाली 16. जेवढे 6 लागणार तेवढं पारितोषिक भूषणदादा पाटील यांच्याकडनं देण्यात येईल. तर चला एक षटकार तर लागला आहे, सचिनच्या नावावरती एक पारितोषिक तर आलेलंच आहे. जितने 6 मारोगे उतने कमा के जाओ. पुन्हा एकदा सरळ दिशेने टायमिंग चांगला झालाय, चेंडू जाईल का. आणखीन एक षटकार आणि सचिनच्या खात्यामध्ये आणखी 500 रुपये भूषणदादा पाटील यांच्याकडनं. काय टायमिंग आहे, तुरंत लाईन ओळखली आणि सरळ डाऊन द गरन 6 धावांसाठी सचिन. 2 षटकार लागलेत, 19 चेंडू उरलेत. रे 19 चेंडू पागल झाला का हे यार, हे गडबड करतो रे. 13 चेंडू उरलेले आहेत. यंदाही देखील टायमिंग झालाय का खेळाडू आहे आणि बाद झालेला, पण एवढा आहे की सचिनने 2 षटकार मारून 1000 रुपयाचा मानकरी तर ठरलेला आहेत, आणि भूषणदादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच घेऊन जातील. नक्कीच सचिन मनामध्ये म्हणत असेल की थँक्यू भूषणदादा पाटील की मला 1000 रुपये तरी भेटलेत आजच्या दिवसात. ते नंतर तिकडे आल्यावरती मॅचच्या नंतर. नवीन बॅटर दर्शन. दर्शन जर आपल्याला पण 500 रुपयाचं पारितोषिक पाहिजे असेल तर भूषणदादा पाटील साहेबांना दर्शन द्या, षटकार मारा आणि 500 रुपये जिंकण्याचा हा सोनेरी मौका आहे आपल्यासाठी. चला सचिनने तर आपलं काम केलंय, दादाकडनं 1000 रुपये आलेले आहेत. चला फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ घेतल्यास ओव्हरकम केले जातील. प्लीज सर्व खेळाडूंना विनंती आहे, कॅप्टन दहिसर बॉईज जमाना होता सर्वांनी आपापल्या ठिकाणावर जायचंय, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जर का चर्चा मीटिंग असली तर पुढे मॅचेस होणार नाहीये.
आणि वेळ नाहीये तर प्लीज वेळेचा भान ठेवायचा आहे. जर प्रत्येक गोष्टी वेळेप्रमाणे केल्या तर नक्कीच त्या सक्सेस होतील आणि वेळ असाच वाया घातला तर ज्या होणाऱ्या गोष्टी होणार नाहीत. वेळेचं भान ठेवायचं आहे. वेळ ही खूप महत्त्वाची आहे. मुंबईसारख्या या ठिकाणी मुंबईला म्हटलं तर वेळेचं जास्त महत्त्व असतं. चला एक अनुभवी गोलंदाज तो म्हणजे बिपिन भाई. या मॅचमध्ये प्रत्येक षटकाराला भूषणदादा पाटील यांच्याकडनं पारितोषिक लागलेलेच आहे. आतापर्यंत 2 षटकार सचिनच्या बॅटमधनं आलेत. फ्लायटेट वन चेंडू कट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल नो, डायरेक्ट हिटचा मौका आणि पूर्णपणे सुरक्षित फलंदाज. टीमची धावसंख्या झाली या 1 रनच्या मदतीने 23 धाव. आमचे सर्व प्रमुख पाहुणे इथे मॅचचा आनंद घेत असताना आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो मालाड चषक 2024 मध्ये. स्पर्धेचे आयोजक दिनेशदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. खूप काही मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी, इथे आयोजित करण्यासाठी. पूल केला आहे. चेंडू 1 धाव आणि दुसऱ्या धावासाठी निघलेत पण एका धावणी संतुष्ट व्हायला लागेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, चांगला बॅकअप आणि चांगली गोलंदाजी. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक आणि धावसंख्या झाली आहे 24. मारो 6 जीतो कॅश. भूषणदादा पाटील यांच्याकडनं पारितोषिक संपलेलं नाहीये. पारितोषिक लागूच आहे आपल्यासाठी. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भूषणदादा यांच्याकडनं पारितोषिक अजूनही कंटिन्यू आहे. सिली मिड ऑफला थोडंसं एक प्लेअर लावलाय. एक अटॅकिंग फिल्डिंग. पुन्हा दाखवून टप्प्याचा चेंडू, ला जवाब गोलंदाजी. का मला इथे बोलवले, काय माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे तर हे आहे. बराच काळ मी क्रिकेटला दिलाय आणि त्या क्रिकेटमुळेच मी आज ह्या क्षणापर्यंत टिपलेलो आहे. वयाला काय हे नाहीये, वय कितीही असू पण क्रिकेट मी खेळतच राहील हे सांगत असताना बिपिन भाई. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, यंदाही देखील बीट केले. रनआउटची संधी आहे. हे काय घडतंय, कुठे फेकू कीपरला सांगितलंय पण कीपर म्हटलं बाबा हातातच चेंडू ठेवतो. जाऊ दे, यालाही आउट नाही करत त्यालाही आउट नाही करत. डॉट चेंडू ले इम्पॉर्टंट चेंडू आहे कारण अशा प्रकारचा हा सामना रंगलाय. आतापर्यंत हे दाखवून दिलं दैसर बॉयच्या गोलंदाजाने की ह्या विकेटवरती 33-34 धावाही डिफेन्स केल्या जातील आणि तशाच प्रकारची आतापर्यंत इथं गोलंदाजी बिपिन भाईकडनं. चला लवकर लवकर खेळायचंय. हवामानाचा काही भरोसा नाहीये. आभाळ आलेले आहेत. बारिश होगी तो मॅच अधुरी होगी. दैसर बॉईज जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला. शेवटचा चेंडू बिपिन भाईच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत मात्र 2 धावा आल्या. ओहो हो, पुन्हा एकदा टॅप शॉट आपल्या फॉलोथ्रूमध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम ओव्हर टाकण्यात आलेले आहे. मात्र 2 धावा दिल्यात बिपिन भाई यांनी आणि आता चेंडू राहिले 6 आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 10. चेंडू 6 धावा 10. पारितोषिक संपलेलं नाहीये हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. भूषण दादा यांच्याकडनं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. चला 6 बॉल 10 धावा.
निर्णायक ओव्हर टाकायला पाहूया कोणचा गोलंदाज येतोय. चला चला फिल्डिंग लावायची दैसर बॉईज, जास्त चर्चा नकोय. प्रमुख पाहुणे आलेले तिथे मॅचचा आनंद घेत असताना जर का आपण जास्त टायमिंग घेतल्यास पुढे मॅच होणार नाहीये. जास्त वेळ घेतला तर ओव्हर देखील कम होतील. जर आपल्याला जास्त ओव्हर खेळायचे असतील तर आपल्याला टायमानुसार इथे खेळावं लागेल. आपण पाहिलं असेल की इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही देखील वर्ल्ड कपमध्ये अँजुला मॅथ्यूजला इथे टाइम आउटच्या चलते आउट दिलेला आहे. तर चला भान ठेवायचा वेळेचा आपल्याला. चला बॉलर नाव सांगायचंय अरमान. अरमान के अभी यहाँ अरमान पूरे हो गए या देखना है. 6 गेंदे बचे और 10 रन चाहिए. कंपलसरी चेस. फास्ट क्रिकेट फास्ट खेळायचं आहे. कमिटीकडनं सूचना आहे दैसर बॉयज साठी फक्त. क्रिकेट आपलं फास्ट खेळायचं, खूप जास्त स्लो खेळत आहेत आपण. शाकिब सोड की तरफ से बॉलर के लिए ना, जर का गोलंदाजाने मॅच काढली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि षटकाराला देखील भूषणदादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. चला पारितोषिक तर इथे लागलेलंच आहे. भूषणदादाकडनं तर 500 रुपये आहेतच आहेत प्रत्येक षटकारासाठी. ते पारितोषिक अजूनही संपलेलं नाही, ते कंटिन्यूच आहे. कोणीही फलंदाज येऊ द्या. आणि आता शाकिब सोडकडनंही देखील पारितोषिक आलेले गोलंदाजासाठी. हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला अंपायर डिसिजन असेल तर लास्ट डिसिजन असेल, चर्चा करून काही नाहीये. चला प्लीज कॉपरेट करायचंय. नवीन बॅट्समन शैलेश. टीमची धावसंख्या 25. पारितोषिकाचे पारितोषिक लागत आहेत. भूषण दादाकडनंही देखील 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. शाकिब सोडकडनं गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जर का हा सामना जिंकवलाय तर. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 23 षटकार आणि 15 चौकार लागलेत. करंट रन रेट आपण पाहिलं तर 7.89 आहे. 5 चेंडूमध्ये 9 धावा. दैसरभाई पुन्हा एकदा आपल्याला श्री, चला लवकर लवकर. अंपायर थोडं घाई करायची आहे. पुन्हा त्या विकेट करण्याचा प्रयत्न. लीडिंग एज गली आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण आणि एका धावाची संतोष. दुसऱ्या धावासाठी गेलेत आणि थ्रो साठी आहे का पाहूया. पण हातातला चेंडू निसटलाय. 2 धावा पूर्ण. थ्रो चांगला होता पण हातातून निसटलाय. आता मात्र शेवटचा ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जशा धावा येतील त्या खूप येणे गरजेचं आहे, कारण जिंकायचं आहे आपल्याला. सर्वात महत्त्वाचं म्हटलं की ह्या मॅच मध्ये जिंकायचं आहे आणि पुढे सरकायचं आहे. तर कांदिवली दैसर कोण जिंकेल हा सामना. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर 27 पाहिजे ना. 4 चेंडू 7 धावा. गोलंदाजाला पारितोषिक 1000 रुपयाचं आणि षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक भूषणदादा यांच्याकडनं. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ दिशेने जातोय. काय होईल या मॅच मध्ये पाहूया. दर्शक आहेत तिकडे, दर्शक आहेत तिकडे. यस 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 एस आय एक्स सिक्सर. आणि अजून एक पारितोषिक ठरलेलं आहे. आणि काय निर्णयाच्या टायमाला इथे षटकार लावलाय. वा जबरदस्त. दर्शनने आपले दर्शन दिलेत आणि भूषणदादा यांच्याकडनं पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. भूषणलाही देखील दर्शनलाही देखील. वा जबरदस्त. आणि गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. पण मात्र आता एक धाव जिंकण्यासाठी पाहिजे आणि चेंडू उरले 3. आता इथं मागता चमत्कार.
चला चर्चा नकोय. पुन्हा एकदा सारखं सारखं तेच बोलायला लावायचं नाहीये. दैसर बॉईज प्लीज. तीन चेंडू एक धावा. काय प्रॉपर टायमिंग होता पहा तिथे दर्शनचा. स्पर्धेत आता त्या षटकाराने 24 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये लागलेले आहेत. तीन चेंडू आणि एक धावा. जो सामना जिंकेल आणि जो टीम जिंकेल तर जास्त वेळ न घेता त्वरेने याच्यानंतर सामना चालू करायचा आहे प्लीज. तीन चेंडू एक धाव. गली क्षेत्र सिली मिड ऑफ कव्हर. आणि हलक्यातने तेर केलाय आणि अशा प्रकारे कांदिवली बॉईजने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. चला टॉस साठी यायचंय. चला इथे आता एक सत्कार होण्यात येत आहे.